महाराष्ट्रातही दोन ठिकाणी विधानसभेची पोटनिवडणूक झाली आहे। त्यातच बारामतीमध्ये सुनेत्रा पवार आणि राहुरीमध्ये अक्षय कर्डिलेंचाच विजय होणार हे निश्चित आहे। मात्र किती मतांनी विनिंग मार्जिन असेल याकडे आता या दोन्ही मतदारसंघांमधल्या मतदारांचं थेट लक्ष लागलंय। पाहुयात एक्झिट पोलचा अंदाज काय आहे। पोल पंडितच्या एक्झिट पोलनुसार बारामती पोटनिवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार यांना 87% ते 92% मतं मिळण्याचा अंदाज आहे। पोल पंडितच्या एक्झिट पोलनुसार राहुरी पोटनिवडणुकीत भाजपच्या अक्षय कर्डिले यांना 70% ते 75% मतं मिळण्याचा अंदाज आहे। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या गोविंद मोकाटेंना 15% ते 20% मतं मिळू शकतात असा अंदाज आहे। रिंग साइड रिसर्चनुसार बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांना 92% ते 97% मतं मिळण्याचा अंदाज आहे। तर रिंग साइड रिसर्चच्या एक्झिट पोलनुसार राहुरी पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या अक्षय कर्डिले यांना 78% ते 83% मतं मिळण्याचा अंदाज आहे। तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या गोविंद मोकाटे यांना केवळ 7% ते 9% मतं मिळण्याचा अंदाज आहे। तर रुद्र रिसर्च अँड अॅनालिटिक्सनुसार बारामती पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवारांना 95% मतं मिळण्याचा अंदाज आहे। रुद्र रिसर्च अँड अॅनालिटिक्सनुसार राहुरी पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या अक्षय कर्डिले यांना 76% मतं मिळण्याचा अंदाज आहे। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या गोविंद मोकाटे यांना 14% मतं मिळण्याचा अंदाज आहे।